निर्वाण म्हणजे शुद्ध चरित्राचं निर्मळ मन तयार करणे, प्राप्त करणे म्हणजे निर्वाण. तर असा ढोबळमानांनी आजच्या विषयाच्या अनुषंगाने आता बाबा बुद्धाची जे थेअरी आहे, उद्देश आहे, ते दोन प्रकार आहेत, परियक्ती आणि पटिपक्ती. तर त्यामध्ये जे सैद्धांतिक आहे आणि एक प्रायोगिक आहे. तर सिद्धांत सांगितले, त्याचे प्रयोग पण सांगितले, परंतु प्रयोगाकडे आपण फारसे जात नाही. याचं पालन करणे हा प्रयोगच आहे. परंतु धम्म म्हणजे काय हे जे प्रकरण आहे बुद्ध आणि धम्मामध्ये आपण बरोबर वर्षावासामध्ये वाचतो, परंतु काही गोष्टी आपल्याला समजल्या नाही, आपण पुढे चालतो. त्याच्यामध्ये एक प्रकरण आहे, त्यामध्ये असं लिहिलं आहे, धम्म म्हणजे काय, उपप्रकरण त्याचं ग येईल की चार स्मृती उपस्थानाचा उद्भव होईल असं वागलं पाहिजे. परंतु काय होतं की चार स्मृती उपस्थान काय आहे हेच आपल्याला माहिती नसतं. आता हे चार स्मृती उपस्थान कुठे सांगितले आहे, हे सतीपट्टान सुद्ध म्हणून आहे भगवान बुद्धांचे धम्मा जो आहे हा संपूर्ण त्रिपिटकावर आधारित आहे. मग बाबासाहेबांनी त्या धर्मग्रंथामध्ये खाली संदर्भ जसा आपण एखाद्या पीएचडीच्या ग्रंथाला किंवा शोध निबंधाला जसा संदर्भ असतात तसे का दिलेले आहे. तर ते जो धर्मग्रंथ जेवढेही आहे, बायबल आहे, कुराण आहे, या कुठल्याही धर्मग्रंथाला रिलिजियस बुक्स जे आहेत, होली बुक्स ज्याला म्हणतो आपण, त्याला संदर्भ दिले म्हणून तो ढाचा लक्षात घेता संदर्भ दिले नाही. परंतु त्याचे संदर्भ रायटिंग अँड स्पीचेस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस जे आहे महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केले, त्याचा 11वा जो व्हॅल्यू आहे, 11वा एक सप्लिमेंटरी व्हॅल्यू आहे, त्यामध्ये प्रत्येक प्रकरणाचे संदर्भ दिलेले आहेत. तर हे संदर्भ त्या बुद्ध आणि धम्माच्या प्रत्येक प्रकरणाला आहे. तर सतीपट्टान सुद्ध हे शुद्ध पिटकाचं एक सूत्र आहे. धम्म म्हणजे काय, प्रकरण जे आहे त्याला अमृतर निकाय, सतीपट्टान सूत्राचे त्याला संदर्भ आहे. सती म्हणजे स्मृती आणि पठ्ठान म्हणजे प्रतिष्ठापना करणे, स्मृतीची प्रतिष्ठापना करणे. तर भगवान बुद्धांनी हा एक उपदेश दिला भिक्खूंना आणि उपासकांना. त्यांनी सांगितले की तुम्ही या एका झाडात, एखाद्या त्यावेळी डोंगर कपारीमध्ये एखाद्या झाडाखाली बसा, एकांतात बसा आणि येणारा श्वास आणि जाणारा श्वास कसा येतो आणि कसा जातो याचा अभ्यास करा. याला म्हणतात आनापान. आनापान हे कोणी सांगितलं, बुद्धांनी सांगितलं. कशात, सतीपट्टान सूत्रामध्ये. आणि मग त्यांनी 4 स्मृती उपस्थान सांगितले. 4 स्मृती उपस्थानामध्ये कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनानुपश्यना आणि धम्मानुपश्यना. तर हे कायानुपश्यना म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत, म्हणजे जे काया आहे त्या डोक्यापासून पायापर्यंत ज्या संवेदना होतात त्याचं निरीक्षण करा. चित्तानुपश्यना म्हणजे चित्तामध्ये काय चाललं आहे याचं निरीक्षण करा. वेदनानुपश्यना म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरात काय सुखद किंवा दुःखद वेदना होतात त्याचं निरीक्षण करा. आणि धम्मानुपश्यना म्हणजे मन आणि शरीर याच्या संयोगाने आपल्या शरीरावर काय रिॲक्शन होते त्याचं निरीक्षण करा तटस्थपणे. हे सर्व कठीण झालं असणार मला कल्पना आहे, पण हे आहे 4 स्मृती उपस्थान. आणि ते धम्म म्हणजे काय या प्रकरणामध्ये, धम्म म्हणजे काय प्रकरणात आहे ते आहे सतीपट्टान सूक्तामध्ये. आणि हे सतीपट्टान सूक्त म्हणजेच विपश्यना आहे. याला कंटेम्पलेशन म्हणतात. कंटेम्पलेटिंग द बॉडी ॲज अ बॉडी, कंटेम्पलेटिंग द माइंड ॲज माइंड म्हणजे धम्मानुपश्यना, कंटेम्पलेटिंग द बॉडी ॲज बॉडी म्हणजे कायानुपश्यना. तर कंटेम्पलेटिंग हा शब्द वापरलेला आहे बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये. पण कंटेम्पलेटिंगचा अर्थ बाबासाहेबांनी एक डिक्शनरी लिहिली आहे 16वा खंड. रायटिंग अँड स्पीचेसचा 16वा खंड म्हणजे बाबासाहेबांची पाली इंटू इंग्लिश ही डिक्शनरी आहे. त्याच्यामध्ये कंटेम्पलेशनचा अर्थ विपස්සको, विपश्यना करणे असा लिहिला आहे. तो शब्द त्यांनी याच्यामध्ये टाकलेला आहे बुद्धांनी. तर हे जे सतीपट्टान आहे, 4 स्मृती उपस्थानाचा अभ्यास करणे आनापानानी, हा बुद्धांनी म्हटलं की
दुःखमुक्तीचा एकमेव मार्ग आहे 4 स्मृती उपस्थान सतीपट्टा. तर आजच्या ह्या विषयाच्या अनुषंगाने मला हे सांगायचं होतं, थोडं कठीण झालं असेल, कारण हा प्रायोगिक पक्ष आहे. तो प्रयोग केल्याशिवाय म्हणजे एक 10 दिवसाचं शिबिर वगैरे केल्याशिवाय ते लवकर लक्षात येत नाही. आणि आपल्या समाजामध्ये या विपश्यनाला विरोध करणारा फार मोठा वर्ग आहे. त्याच्यामुळे आम्ही फारसं बोलत नाही, पण आज हा विषय या विषयावर जर बोललो नसतो तर या विषयाला न्याय मिळाला नसता. आता आपण थोडं सामाजिक विषयाकडे येऊ की बाबासाहेबांची जी चळवळ आहे, बाबासाहेबांच्या चळवळीला आपण आत्मसन्मान चळवळ म्हणतो. आत्मसन्मान म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट. याचं कारण काय आहे की इथल्या माणसाला आपण माणूस आहोत हेच माहीत नव्हतं. मृतप्राय असलेल्या माणसाला जिवंत करणे आणि मग त्यासाठी त्यांनी आपल्या योजना आखल्या. त्यासाठी त्यांनी महाडचा 4था पुतळ्याचा सत्याग्रह केला, पहिल्यांदा काळाराम मंदिर सत्याग्रह केला, पुण्याच्या पार्वती मंदिराचा केला, अंबादेवी अमरावतीचा केला. हे जे सत्याग्रह केले यातून जे देवाची पूजा करायची होती किंवा आम्हाला पाणी मिळत नव्हतं अशातला काही भाग होता का? अशातला काही भाग नव्हता. किंवा चवदार नाव आहे त्याचं, म्हणजे चवदार आणि ते खूप चविष्ट असं नाही, त्याला चवदार झाड आहे. ते जे दळ आहे ना त्याला 14 झाड आहेत म्हणून त्याला चवदार. हे दाखवून द्यायचं आपल्याही माणसाला की बाबा हे बघा तुमचा हा हक्क आहे, हा राईट असून सुद्धा तो राईट मिळू देत नाही. इथली प्रस्थापित समाज जो आहे तो हा हक्क आपल्याला मिळू देत नाही. कारण त्यावेळी समाज तुम्हाला माहित आहे सगळं, पण त्याची पुनरावृत्ती होत असेल तर ते सांगणं गरजेचं आहे विषयाकडे जातात. तर ही त्याला जाणीव त्यावेळी नव्हती. त्याला वाटायचं की हे आपण अस्पृश्य आहोत, महाराव आपल्याला काय, आपल्याला कसं काय हात लावता येईल, आपल्याला पाणी पिण्याचा जो कसं काय आपण, म्हणजे त्याची मानसिकताच नव्हती ती. एवढाच न जाणे आम्ही लहानपणी गावात सुद्धा बघितलंय की एक महार समाजाची विहीर, मराठा किंवा कुणबी तिकडे आहे विदर्भामध्ये त्यांची विहीर, त्या विहिरीवर हा माणूस तिकडे पाणी प्यायला जात नसायचा. इकडली परिस्थिती कशी माहित नाही मला, जवळजवळ सारखीच आहे महाराष्ट्रामध्ये. त्याला वाटायचं नाही बाबा ते आपली विहीर नाही आहे, त्याला हात कसं काय लावायचं, त्याची मानसिकता नव्हती. ही मानसिकता तयार करण्यासाठी बाबासाहेबांनी ह्या युक्त्या केल्या आणि मग त्याला वाटलं की नाही हा माझा हक्क आहे. मग हे झाल्यानंतर माणूस इथे तयार केला. माणूस तयार झाल्यानंतरही इतरांनाही सांगितले की बाबा आमच्याशी नीट वागा, समतेने वागा. आणि बाबासाहेबांची स्टडी होती की ही विषमता का आली, ही वर्णव्यवस्था कुठून आली, जातीयता कुठून आली. आणि मग त्यामुळे शेवटी 1935ला येवल्याला बाबासाहेबांनी घोषित केले एका येवल्याच्या सभेमध्ये की ज्या धर्मामध्ये मी जन्मलो माझ्या हातात नव्हतं, पण तुम्ही त्या धर्मात म्हणणार नाही. आणि मग 14 ऑक्टोबर 1956ला त्यांनी धर्मांतर. हा आत्मसन्मान चळवळीचाच एक भाग. आणि मग बाबासाहेबांनी या समाजाच्या प्रगतीसाठी म्हणजे इथली विषमता घालवण्यासाठी हा एक उपाय होता. दुसरे उपाय त्यांनी जे योजले त्यामध्ये त्यांनी आधी आपल्या समाजाला सांगितलं शिक्षण घ्या, सरकारी नोकऱ्यांमध्ये जा, इथपासून तर चांगले कपडे घालण्यापर्यंत त्यांनी उद्देश केले. त्यामुळे शिक्षण आणि नोकरीचा जो उद्देश आहे याकडे आपण बघूया. ज्यावेळी ब्रिटिश इथं आले, ब्रिटिश आल्यानंतर त्यांच्या बटालियनमध्ये म्हणजे त्यांच्या सैन्यामध्ये इथला महार समाज प्रामुख्याने गेला. इतरही गेला, अस्पृश्य समाज होते, मराठाही होते, परंतु महार लोकांचा जास्त परिणाम होता. त्यावेळी परवारी म्हणून समाजाची ओळख होती. आणि ब्रिटिशांचं एक धोरण होतं की जे लोक आमच्या मिलिटरीमध्ये येतील त्यांनी त्यांच्या शाळांमध्ये इंग्रजी शिकलं पाहिजे. आणि त्यामुळे काय झालं की जे लोक मिलिटरीमध्ये गेले त्यांची मुलं शिकायला लागली आणि त्यांचा दर्जाही वाढला.
रामजी बाबा, त्यांचे वडील, ते सर्व मिलिटरीमध्ये होते. तुम्हाला माहितच आहे, त्यांची मिलिटरीची एक परंपरा होती. मग ही प्रगती व्हायला लागली, शिक्षणाची प्रगती व्हायला लागली, नोकरीमुळे राहणीमानाचा दर्जा वाढला, कपडे चांगले, घरदार चांगले. आणि दुसरं काय झालं की जे उच्चवर्गीय सैनिक होते, प्रमोशनमुळे, कारण हा प्रामाणिक सैनिक असू आणि काटक, त्याचं प्रमोशन व्हायचं आणि त्याला मग दुसऱ्या लोकांना शालूट मारावं लागते. दुसरे लोक याला शालूट मारायची पोस्ट त्याच्यावर वर झाल्यामुळे हे मग त्यांना सहन होऊ लागलं नाही. अशा रीतीनं प्रगती होत असताना त्यांनी ब्रिटिशांचे कान भरले की हे जर लोक शिकले आणि पुढे गेले आणि आमचा जर अशा रीतीचा अपमान राहिला तर तुम्हाला इथं राज्य करणं कठीण. आणि ब्रिटिशांचं धोरण काय होतं, सामाजिक सुधारणा करायचे ते त्यांनी सती प्रथा बंद केली वगैरे, परंतु बॅलन्स साधायचे ते की आपल्या सरकारच्या विरुद्ध इथली जनता जाणार नाही याची काळजी घ्यायची. ते इथं आले कशासाठी होते, व्यापार करायला. ईस्ट इंडिया कंपनी आली, त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी नंतर त्यांचं डायरेक्ट गव्हर्नमेंट आलं. ते सांगायचे की आम्ही इथल्या. हे चॅनल सबस्क्राईब करावं, खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं. बेल बटन पुश केलं, दाबलं की ते सबस्क्राईब होतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं, कॉमेंट्स पण करावे आपले. आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ. तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार, चर्चा आपण प्रसारित करत असतो. आपलेही काही विचार असतील तर पाठवा, ते चॅनलवरून प्रसारित करू. आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं, म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल. आजपर्यंत या चॅनलवरून 160पेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. तर सबस्क्राईब करा.